नमस्कार. MBA CET 2025 रिझल्ट कधी लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला मिळालेल्या मार्क्सवरती तुम्हाला किती पर्सेंटाईल येतील आणि टॉप कॉलेजेस मिळण्यासाठी किंवा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी काय करावं लागेल आणि पुढची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे, यासाठी आम्ही खाली व्हॉट्सअप ग्रुपची पेड ग्रुपची आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला लिंक देत आहोत. त्या ठिकाणून तुम्ही जॉईन होऊन जा. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपेक्टेड रिझल्टची तारीख काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही मागील 4 ते 5 वर्षाचा ट्रेंड चालत आलेला आहे त्यानुसार तुमचा रिझल्ट साधारणतः एका महिन्यामध्ये पब्लिश व्हायला पाहिजे. तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, अर्थातच या महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा फार झालं तर मे महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या आतच तुमचा रिझल्ट हा डिक्लेअर होईल. आम्ही तुम्हाला अपडेट करू. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सिम्पली जॉईन होऊन जा. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला 150 अबोव मार्क्स असतील, म्हणजे तुम्हाला 151 पासनं तर मग तुम्हाला एक 175 पर्यंत आपला टॉपर असतो, तर एवढे जर मार्क्स असतील तर तुम्ही पकडून चला साधारणतः तुम्हाला 99 पॉईंट अबोज पर्सेंटाईल मिळणार आहेत. म्हणजे 200 पैकी तुम्हाला 150 अबोव जर मार्क्स असतील तर तुम्हाला 99.93 अबोव पर्सेंटाईल मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीच काळजी करायची गरज नाही आहे. आणि जर तुम्हाला 160 पर्सेंटाईल असतील तर 99.99 पर्सेंटाईलपर्यंत तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट मिळणार आहे. तर तुमचा जर स्कोअर हा 150 असेल, तुमच्या शिफ्टवर ते डिपेंड करेल. त्याचं सविस्तर आपण विश्लेषण पुढे करूयात. फक्त एक जनरल ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. त्यानंतर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 120 अबोव मार्क्स मिळत असतील, ठीक आहे, तर तुमची शिफ्ट जर टफ असेल, तर तुमचा पेपरची टफसी लेवल असेल, तर तुमच्या सर्वच शिफ्टच्या मुलांना टफ गेलेला आहे पेपर. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला पर्टिक्युलरली तुम्हाला एकट्याला किंवा तुम्हाला स्वतःचं नुकसान झालेलं नाही आहे. तर तुम्हाला 120 अबोव जर मार्क्स असतील तर तुम्ही पकडून चला की 98 पर्यंत पर्सेंटाईल तुम्हाला येऊ शकतं. 97 पासून कन्सिडर करा. आणि परंतु तुम्हाला एवढं शुअर आहे की 97 पर्सेंटाईल अबोव तुम्हाला पर्सेंटाईल मिळेल जर तुम्हाला 120 अर्थात 120 अबोव मार्क्स असतील तर. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो काही विद्यार्थ्यांची जास्त पटीने संख्या असते मार्क्स पडण्याच्या दृष्टिकोनातनं, तर ती असते एक 60-70 पासनं तर 100 पर्यंत 90 पर्यंत मार्क्स विद्यार्थ्यांना जास्त संख्येने पडत असतात. हा जो काही मॉप असतो ना, तर हा मॉप सर्वात जास्त असतो. जर तुम्हाला 75च्या अबोव पर्सेंटाईल असतील तर नक्की तुम्ही एक कन्सिडर करून चला की तुम्हाला 80 अबोव पर्सेंटाईल येणार म्हणजे येणार. आणि जर तुम्हाला 90 अबोव मार्क्स असतील तर तुम्ही एवढं तर शुअर आहे की 90 पर्सेंटाईल अबोव तुमचे पर्सेंटाईल असणार. तर तुम्ही कन्सिडर करा सध्याच्या घडीला की जर तुमचे 17 मार्क्स असतील तर तुम्हाला 80 पर्यंत पर्सेंटाईल येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि या पर्सेंटाईलवरती तुमच्या कॅटेगरी बेनिफिटसह ॲडमिशन तुम्हाला मिळू शकतं, ते पण एकदम टॉप नॉच कॉलेजमध्ये. तुमचं UG अंडर ग्रॅज्युएशन कुठून झालं मॅटर करत नाही. जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल येत असतील, 80 पर्सेंटाईल अबोव येत असतील, तर नक्कीच तुम्ही आम्ही खाली संपर्क देत आहोत, त्यावरती कॉल करा. तुमची आजच काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया जॉईन करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर हा पण सुद्धा मॉप खूप जास्त असतो. अबोव जर 50 पर्सेंटाईल तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला नक्कीच 66च्या वरती म्हणजे 60 मार्क तुम्हाला पडणं हे अपेक्षितच आहे. यापेक्षा कमी मार्क्स असतील तर तुमचं ॲडमिशन होणं फार जास्त कठीण आहे. चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन MBAला कोणालाही मिळतं, त्यामध्ये काहीच काळजी करण्याची गरज नाही. विदाऊट डोनेशनसुद्धा ॲडमिशन मिळतात. परंतु एक चांगल्या लेवलचं वर्ल्ड वाईड बेस्ट कॉलेज, नॅक ॲक्रेडेन्शियल कॉलेज मिळणं तुम्हाला जर पाहिजे असेल, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी पाहिजे असेल, तर तुम्हाला एक चांगला स्कोअर घेणं अपेक्षित होतं. परंतु आता ते तुमच्या हातात नाही. परंतु जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल, तुम्हाला तुमची फीस भरण्याची कॅपॅसिटी असेल, तर नक्कीच दिलेला संपर्क करा, जेणेकरून आम्हाला तुम्हाला भरघोस अशी मदत करता येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ग्रुप का देत आहोत, तर डायरेक्ट ॲडमिशन तुमचं आम्ही या माध्यमातून करू. त्यानंतर पूर्ण ॲडमिशनचा असिस्टंट तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मपासनं तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या म्हणजे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री प्लेसमेंट मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असतो. आणि पेड काउन्सिलिंग तुम्हाला जॉईन करायची तर नक्की तुम्ही जॉईन करू शकतात. अत्यंत कमी दरामध्ये मराठवाड्यात, त्याचबरोबर विदर्भामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात कमी काउन्सिलिंगची फीस आहेत. टॉप नॉच कॉलेज आहेत. जर कोणाला बेंगलोरसारख्या ठिकाणी मूव्ह व्हायचं असेल, आउट ऑफ स्टेटची सुद्धा काउन्सिलिंग आणि ज्यांची कॅपॅसिटी आहे फीस पे करण्याची, त्यांच्यासाठी तर सुवर्ण संधीच आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी बी शुअर खालील नंबरवरती कॉल करायचा आहे. काहीच काळजी करण्याचं काम नाही आहे. विद्यार्थी व पालक मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.